सो हे गाइस वेलकम टू आय न्यू ब्लॉग. तर आज आपण आलेलो आहे वापस एकदा नवीन ब्लॉग सोबत आणि आपली पोरं चालीतली सगळी आलेलो आहे. तर आज आम्ही चाललेलो आहे क्रिकेट खेळायला. बघू शकता तुम्ही पाण्याच्या बाटल्या बिटल्या मस्त घेतलेत, लय भरून भरून घेतल्या बघा इकडं पिशवी. तर आज मजाच मजा येणार आहे. तर बघत राहा लास्ट पर्यंत ब्लॉग. तर चला आता दाखवतो तुम्हाला. तर फायनली गाइस आम्ही पिचवर पोहोचलेलो आहे. बघू शकता सिमेंटचा पिच आहे पूर्ण आणि गेलेले आहे जोडप्यांनी नावं पाडायला. टीममध्ये एका एका घ्यायच्या आम्हाला. दोघं टीम लीडर आम्ही इकडे आहे. हे बघू शकता तुम्ही सारंग शेलार एका टीमचे कॅप्टन गाव दहिवली आणि आम्ही एका टीमचे कॅप्टन गाव शिंगरी. कसं वाटतंय जिताल का आमच्या समोर? आज जितणार ना. अरे हे आलून काय जितणार? हो जितणार नको म्हणून काय तुम्ही बघू शकता. असे एवढे प्रॅक्टिस फुल प्रॅक्टिस करू. जितणार कोण? मयुरेश कोण जितणार? हा शिंगरीवाले. ये कोण? शिंगरीवाले. हा शिंगरीवाले आमच्या शिंगरीतला आहे तो. शिंगरीतला हे जोडून आली ढोलू बोलू. नाव सांगा मला नाव सांग. तुला घेतो मी माटी. अरे असं नाही जोडप्याचं नाव सांग. मी घेणार तुला. अरे तुझं नाव सांग. कच्चं आता दोघांमध्ये पाडाल ते हेलिपॅड. ओके तू माझ्या टीम मध्ये डन. आपली झाली. कुणाला सांगू नकोस. हिअर वी गो गाइस. मित्र वर्सेस मित्र. आज इथे घडणार तर का एका साईडला शिंगरी गावचा आयुष चिकणे तर दुसरीकडे कॅप्टन कूल दहिवली गावचा सारंग शेलार. काय होणार इकडे. आणि आता इथे आपली ऑक्शन प्रक्रिया चालू होत आहे. प्लेअर लिस्ट रेडी का? रेडी आहेत प्लेयर. रेडी आहेत प्लेयर. सर्वजण आता लाईनीशीर इकडे येत आहेत. आणि ह्या कॅप्टन आता इथे त्यांचा संघ काय तोर. आता इथे होणार आहे HPLच्या ग्राउंडवर सर्वात मोठी स्पर्धा. इकडे स्टार्ट होत आहे. तर काय आता इकडे आपण आयुष चिकण्याचे हे काढून घेऊया. कसं वाटतं आता इकडे तुम्ही संघ विकत घेतला? झाली 12वी चालू होती. लई दिवसांनी आलोय खेळायला पण का आपला दर्जा हल्ला नाही अजूनपर्यंत. पण आता कसं वाटतंय की तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंड विरुद्धच खेळणार आहात? फ्रेंड माझा पार्टनर आहे जिगरी यार आहे माझा सारंग भाऊ आपला जिगरी आहे. पण आता नाही. आता प्लेयर वापस येत आहे लाईनीशीर. कम ऑन गाइस. जोडी कोण तर पोलादपूरचा आडाचा कोण या गावचा खेळाडू. तर त्याच्याच विरुद्ध कोण तर दहिवली गावचा दीपेंद्र शेलार. चला तुमची नावं सांगायची आहेत. जर्सी नंबर 18 पाहिजे की लिव्हिंगस्टोन. तर आता कोण मागणार? 18. ओ माय गॉड. दहिवली मध्ये दहिवली गेले. तर इकडे काय आलंय तर पोलादपूर पलचिल गावचा आर्यन तर दुसरीकडे दहिवली गावचा समर्थ. रोहित शर्मा पाहिजे की सॉल्ट काय एका साईडला गावटुका. तर आता हा मोठा इथे कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. एका साईडला रत्नागिरी दुसऱ्या साईडला पोलादपूर. ड्रॅगन फ्रूट पाहिजे का जॅकफ्रूट? ड्रॅगन फ्रूट. हेल्दी संघ. आता इथे तर बघायला मजाच येणार आहे. पोलादपूरचे दोन्ही संघ. हा प्लेयर नाव बोला तुमची. जॉस पाहिजे का श्रेयस अय्यर? मी जॉस पाहिजे का श्रेयस अय्यर? जॉस. ऐकत नाही. आयुष आता इथे खरा तर एक विराट कोहलीचा फॅन तर दुसरा रोहित शर्माचा फॅन. देवदान पाटील का टीम डेव्हिड? ऐकत नाही. रोहित शर्मा. दोन्ही संघ तयार. एका साईटीला सारंग शेलार तर दुसऱ्या साईटीला आयुष चिकणे. खेड वर्सेस खेडचा हा महासंग्राम. आणि इकडे आता टॉस घेऊन मॅन फ्रॉम अपेडा खेड. लोकल टुर्नामेंट असल्यामुळे टॉसही लोकलच. एका साईटीला बुमर तर दुसऱ्या साईटीला काहीच नाही. दोन्ही कॅप्टननी पुढे यावं टॉस साठी यावं. आज मित्राविरुद्ध मित्र अशी टुर्नामेंट होणार आहे. चड्डी वर्सेस लेंगा. इथे आहे एका साईटीला बुमर आहे तर दुसऱ्या साईटीला काहीच नाहीये. कोण मागणार आहे? माझा लाडका मित्र. हा ठीक आहे. बुमर.
आणि टॉस जिंकलेला आहे सारंग शेलार. काय घेणार तुम्ही? आम्ही बॉलिंग घेणार आहे. आम्हाला बॉलिंग करायला आवडतं. 4 ओव्हरची मॅच आहे. तुम्ही किती मध्ये यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार? 10 रन पण नाही होणार त्यांचे. अशाच तऱ्हेने आता तुमच्यामध्ये आपले रॅपिंग स्टार इन्स्टाचे सध्याला सुरू असलेले दीपेंद्र शेलार तुमच्याकडे आहेत. काय म्हणाल त्यांच्याबद्दल? काय ना, आम्ही जिंकणार. आमची विराट कोहलीचे फॅन तुमच्याकडे आहेत. काय म्हणाल? जिंकणार आम्ही. आयुष चिकणे स्टार आम्हाला सर्वात मोठं विराट कोहली आमच्याकडे. आम्हाला सर्वात मोठं तुम्हाला म्हणायचं आहे की तुमचा लाडका म्हणजे तुम्हाला जो फॉलो करतो तो श्रवण पडवल. हे नको नको. कसं वाटतं? काय होणार तुमचं आता? काय नाही, आता टीम तर एकदम तगडी एक आमचा बघू शकता पण तुम्ही. सारंगला टीम डेव्हिड आला आमच्याकडे. भाय विषयच नाही. पण सारंगला इतका कॉन्फिडन्स आहे की तुम्ही धाराणाच्या आत तुम्हाला ऑल आउट करेन. तुम्ही कितीपर्यंत मारण्याचा पद्धत? आम्ही जाणार आता ओव्हरवर आहे. किती ओव्हरची मॅच आहे? 4 ओव्हरची. चला तर आता फिल्डिंग लावून घ्यायचे सारंग शेलार आणि बाकी प्लेयर सर्व डगआउट मध्ये. डगआउट पाठी असल्यामुळे डगआउट मध्ये. दोन साइड कंटिन्यू विकेट कॅन्सल. आणि पहिलाच बॉल तर काय, हा आपला अतिरिक्त 1 रनासाठी गेलेला चेंडू. आणि हॅट्रिकचा बॉल आणि षटकार. बिकट अशा परिस्थितीमधून सारंग 11 चालू आहे. 18 रन. 18 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा आणि हा मारलेला चेंडू, परंतु हा काय घडतंय? हे आऊट आहे. टीम डेव्हिड आऊट. आणि आता आयुष 11चे कॅप्टन कर्णधार स्वतः शिंगरी गावचं नाव गाजवण्यासाठी कॅप्टन मैदानामध्ये. तर तिकडून काय सारंग शेलार यांची बोलती चालू. 4 बॉल 18. रणनीती 2 बॉल 5 खेळणारा इकडे विराट कोहलीचा फॅन. चेंडू, शेवटचा चेंडू ह्या इनिंगचा. 38 धावा, ह्याच काय त्या धावा. आणि अशा ह्याच्याने सारंग 11 यांना 40 रनाचा टार्गेट हा सेट केलेला आहे. मस्त केला. आत्ता थरार सुरू. दीपेंद्र शेलार, त्याच्या समोर कोण तर रत्नागिरीचा नो बॉल. एक्स्ट्रा धावाने सुरुवात. रत्नागिरीच्या विकेट घेतलेला आहे पहिल्या चेंडू मध्ये. रत्नागिरीचा खेळाडू पडवलवाडीवरून मी ते का आलोय तर होय, मी इकडे बेस्ट बॉलरची ट्रॉफी घेण्यासाठी आलोय हे सांगत असताना श्रवण पडवल. 17 धावा आयुष चिकणे यांनी दिलेला मंत्र आता काहीसा कमबॅक करत असताना वापरणार एकदा नो बॉल. 5 बॉल 18. 5 बॉल 18. 5 बॉल 18. आता काहीसं इक्वेशन चेंज होत दिसताना ओव्हरला 18. आयुष चिकणे आता कुठे खुश दिसत आहेत. चिकणे असा काहीसा मंत्र देत असताना आपल्या खेळाडूंना हा अशा तऱ्हेने 18 या धावसंख्येवर पोचलेली संख्या. 12 बॉल 22 धावा. 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज सारंग 11ला. समोर पोलादपूरचा सितारा स्वराज. नो चेंडू. 12 बॉल 21 धावांची गरज. आणि हा 1 धावासाठी गेलेला चेंडू. अशा तऱ्हेने घेतलेला बोल्ड आयुष चिकणे इकडून आलेला आहे आपल्या बॉलरला प्रोत्साहन देण्यासाठी. हेच का ते हे 9 बॉल 20 चेंडू
आयुष चिकणे बोलले होते की आमच्याकडे एक गेम चेंजर आहे, पण तो गेम चेंजर मयुरेश जाधव हा निघालेला आहे. पुन्हा एकदा 9-20 डोंबिवलीवरनं खासी स्पर्धा खेळण्यासाठी आलेले समर्थाने मारलेला लांबच लांबचा फटका. 3 धावांसाठी आणि हा गेलेला आहे. कसला 4 धावा आल्याच, 4 रन आत्ताचे सुद्धा. एक बॉलामध्ये 4 धावा 400च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना कर्णधार 7 बॉल 16 पाहिला असताना कर्णधार आलेला आहे बॅटिंगला. आणि हा टाकलेला चेंडू आणि हा काही कर्णधाराला समजला नाहीये. 6 बॉल 16 आयुष चिकणे. आता कोण येणार बॉलिंगला? 6 बॉल 16. हा पहिला चेंडू जसा की समोर त्यांचाच भाऊ कर्णधार वर्सेस कर्णधार. आयुष चिकणे बोलत आहे की तू बॅटिंगला जा म्हणून. आणि आयुष चिकण्याने घेतलेला पहिला विकेट. जिंकणार कोण? आमचा काळा बोट आला, काळा बोट. आता मात्र काहीशा अंगाशी येत असताना आणि हा आलेला लातूर वरून हा खेळाडू. त्याची पावलं थोडीशी हाईट थोडीशी छोटी, त्यामुळे त्याची पावलं देखील छोटी. आता सारंग वर्सेस आयुष. रनआउट खालती झाला. आता बघायचंय 3 षटकार पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू आणि हा मारलेला षटकार. आयुष चिकणे विरुद्ध मारलेला षटकार. आयुष चिकणे यांचं काहीच तोंड पडलेलं. 2 बॉल 10 ची गरज. आवाज बसलाय सारंग शेलाच्या एका षटकाराने आवाज बसलाय आणि काही समजलं नाही. याच्यावर आणि काय झालं ते दाखवलं तर आईच. अशा तऱ्हेने या झालेल्या फ्रेंडली सामन्यामध्ये दहिवलीचे कॅप्टन आयुषचे परम मित्र सारंग हे हारलेले आणि आयुषचा संघ जो की इथे हारलेला आहे जिंकलेला आहे. आणि हा पडवलवाडीवरनं रत्नागिरीवरनं काय या खेळाडूला बोलावलं इकडे याचं उदाहरण इकडे असताना. आणि हा इकडे सारंग. 2 मिनिटं थांब सारंग. पलतोय. कसं वाटतंय तुला हारल्यानंतर? सारंग एवढी बेकार अवस्था आले. सारंग तोंड लपवून पळत आहे संघाच्या आधी. हा तोच बॉलर आहे ज्याला लास्टच्या मॅचला 6 बॉल 18 मारले. सारंग कसं वाटतंय आयुष तुम्ही जिंकला ती मॅच? नंबर वाटलं. मी माझे फिल्डर सगळे खेलणारे नव्हते पण एकदम मी चांद के सितारे ढूंढ के निकाल के लाया. मैं पूरा गेंदबाजी देखा है ना आपने कैसा था. तो फिर ये लोग को धुलाई कर दिया मैंने. तो मतलब 2 फील्डर इनके बहुत बड़े मेरे जितने थे और मैं अकेला इनसे खेल रहा था. बहुत सुकून मिला है जीत के. और घसे का आवाज घसा. आयुष मेहनत तो किया आपने लास्ट के मैच में, लेकिन आपकी टीम में कैसा क्या बदलाव लाया जो आपने फाइनल तक? ज़्यादा प्रेशर नहीं लिया. मैं तो मैच आउट हुआ जो हारे तो, लेकिन फाइनल तो हमने ही मारा. कुछ ज़्यादा प्रेशर नहीं लिया. 2 मैच पहले बॉल में आउट होके जाके बैठ गया. मैं फिल्डर लोग को आता घरी जाऊन काय करणार आहे तुम्ही? पहिलं जाणार आहे, थंडा बिंडा पिणार, मस्त टीमला देणार आणि मजा करणार. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लय जास्त शेअर कमेंट बिमेंट करून टाका. आणि चला बाय.